हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर पाऊस झाला आहे बघा, एक बुधवार उद्या 8 दिवस होईल तेव्हा हा पाऊस झालेला होता. आणि हे इथं पाहू शकता रोप टाकलेलं आहे, त्या बाजूला पण दिसते आणि या बाजूला पण शेतामध्ये पाणी बघा किती साचले, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि खूप साऱ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता या बाजूला आता इथून जी भात खाचरं दिसायला हे फर्स्टच म्हणजे पहिलंच आपल्या ह्याच्यातील शेत आहे की जे रस्त्यालगत आहे आणि भात खाचरं इथून दिसत आहेत. तर बाकीचा परिसर तुम्हाला भात खाचरं एकदा झाली की तो तुम्हाला दाखवेलच नाही. तर पहा खूप छान इकडं डोंगर वगैरे आणि खूप मस्त वाटते ना बघायला. पण आता थोड्या दिवसांनी आता हे रोप लागवडीसाठी योग्य होईल आणि त्या जागेमध्ये तिथं लागवड होईल. आणि त्यानंतर पहा इथेही एक भात खाचराचं आहे. तर असे पाणी साठवलं जातं त्याच्यामध्ये. तर इथं पहा अक्षरशः पाऊस म्हणजे बंद होऊन आता जवळजवळ 1 हप्ता झालेला आहे. आणि पावसाचं प्रमाण बघा तुम्ही इथं. तर आपल्या भागामध्ये हीच एक हे आहे की मावळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस. काय चालू आहे इथं? काय चालू आहे इथं? काय चालू आहे आता? हे पाणी हा इथं वॉल कंपाऊंड केलं ना? का बरं केलं? हा इथून शेतामध्ये हे जातात गुरं वगैरे. आणि हे आपलेच आहे का भात खाचर? हे आणि इथं आता इथं सगळ्या याच्यात भात लावणार का? पाणी एवढं साचलं कसं काय? पाणी साचतं ना. कसं काय? वड्याचं पाणी इथून जातं आणि इकडून ही चारी काढून दिली त्याच्यामुळे इकडं बरोबर पाणी वगैरे साचते. आता इथं भात लागवड कधी होईल साधारणतः? आता रोप आले. आता हे रोप किती दिवसाचं झालंय? आता हे रोप 8-10 दिवसात लावणे योग्य होईल. आणि पाहू शकता आता आपण आलोय, आपल्याला तिकडे यायचं होतं. आता यांनी मस्त इथं कंपाऊंड वगैरे मारून घेतले आणि चाललोय आता आम्ही. वारं वगैरे छान सुटलंय आजला. तर बघू आज आहे मंगळवार आणि पोचते मी आता. इथं असं छोटंसं असं कोंबड्यांसाठी खुराडं पण आहे बघा. इथं कोंबड्या छोट्या छोट्या. तर वाघांची खूप भीती आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि वाघ खूप प्रमाणात मध्ये इकडे आहेत तुम्हाला सांगते. तर चला आता ही इथं वस्ती आहे बघा एक. आणि या बाजूला इकडं आपल्या इरिगेशन कॉलनी होती. तर बरीचशी आता घरं पाडण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी जे बिबटा निवारा केंद्र आहे त्यांच्यासाठीचं जे शेड आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. तर इथं छोटी तुम्हाला घरं बघा दिसतीलच. आणि आता पुढं गेलं काही इकडं कॉलनी